तर मित्रांनो, हा छोटासा प्रयत्न एक ब्लॉग बनवण्याचा, चहा मसाला तुम्हाला याद्वारे दाखवण्याचा. घराघरामध्ये चहा बनतो आणि त्यासाठी लागणारा मसाला हा आपण बाहेरून विकत घेतो. मी तसंच करत होतो, परंतु एके दिवशी असंच बघितलं की चला आपण पण घरात काहीतरी नवीन करूया, चहा मसाला बनवून बघूया. आणि तो चहा मसाला घरच्यांना फार आवडला. आणि त्यानंतर असा विचार केला की ठीक आहे, बघूया आपल्या मित्रमंडळींना सांगून की ते लोक घेतात का वेगळे. तर 2-4 मित्रांनी चालू केलं घ्यायला. आणि म्हटलं की या ब्लॉगच्या द्वारे पण त्याची माहिती तुम्हाला थोडीशी द्यावी, यासाठी हा ब्लॉग बनवला. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चहाचा मसाला. आणि त्यासाठी जे साहित्य लागतं ते या माझ्या गोडाऊनमध्ये आहे. तर बघूया या गोडाऊनमध्ये काय काय निघतंय. हे तर सिक्रेट आहे, परंतु या गोडाऊनमध्ये चहा बनेल यासाठी लागणारं सगळं उपयुक्त सामान चहाच्या मसाल्याचं या गोडाऊनमध्ये मी ठेवलेलं आहे. माझी आई सुंठ कुटताना सुंठाची पावडर, डायरेक्ट आम्ही सुंठ पावडर बाजारातून आणत नाही, तर सुंठ आणून नंतर तिला व्यवस्थित ग्राइंड करतो याप्रमाणे. त्यानंतर ती वापरतो, जेणेकरून त्याचा सुगंध आणि जो स्वाद आहे तो बरकरार राहील. चहा मसाला बनवता बनवता आपल्याला चविष्ट नाश्ता आलेला आहे, तो आपण खाऊन घेऊया पहिला, त्यानंतर चहा मसाल्याकडे वळूया. तर मित्रांनो, चहाचा मसाला म्हटलं की त्यात वेगवेगळे घटक आले आणि त्याचं प्रमाण हे व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. त्यासाठी आम्ही हा घेतलाय पोर्टेबल काटा, जेणेकरून योग्य प्रमाण, अचूक प्रमाण हे त्या चहाच्या मसाल्यामध्ये जाईल आणि जेणेकरून आपली ही जी चहा आहे ही चविष्ट लागेल. तर या प्रकारे आपला वेलचीचा माप झालेला आहे आणि बाकीच्या जिन्नसांचा पण याप्रमाणे आपण माप घेऊ, वजन करू त्याला व्यवस्थित, आणि तो शेवटी आपल्या चहा मसाल्यामध्ये जाईल. सुंठ पावडर पण आपली रेडी झालेली आहे आणि बाकीचे जिन्नस आपण लवकरात लवकर रेडी करू. त्यानंतर त्याला आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यावं लागेल आणि पुन्हा एकदा शेवटी सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये ग्राइंड करावं लागेल. आणि त्यानंतर आपला तयार होईल खमंग चविष्ट असा चहा मसाला. तर मित्रांनो, हे सर्व जिन्नस आपण वजन करून रेडी झालेलं आहे. याला आपण मंद आचेवरती थोडंसं भाजून घेऊया. त्याचप्रमाणे आपलं जी सुंठ पावडर पण आपली रेडी आहे, मग ती मिक्स करू आणि त्यानंतर आपला चहा मसाला रेडी होईल. तर हे आपलं मंद आचेवरती रेडी होते, प्रोसेस चालू आहे. थोडंसं आपण भाजून घेऊ याला. तर अशा प्रकारे हे आपलं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आणि आपण याला आता थोडंसं थंड करायला ठेवलं आहे आणि त्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. मस्त खमंग वास येतोय. हा, वास नाही, सुगंध सुगंध येतोय. सर्व एकदम बारीक असं एकदम ग्राइंडवरती करतोय आम्ही, मिक्सरवरती. जे जिन्नस होतं ते सगळं ग्राइंड केलेलं आहे. यामध्ये आपण सुंठ पावडर जी तयार केलेली आहे ती मिक्स करू आणि पुन्हा एकदा ग्राइंड करू त्याला. सुंठ पावडर आपण टाकलेली आहे त्या सर्व जिन्नसामध्ये, मसाल्यांच्या, आणि एकत्र व्यवस्थित करून घेऊ त्याला एकसंध. आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा मिक्सरमध्ये ग्राइंड करूया, म्हणजे जेणेकरून जे काही राहिलं असेल ते व्यवस्थित मिसळलं जाईल एकमेकांमध्ये. तर अशा प्रकारे हा शेवटचा फायनल टचमध्ये आपला चहा मसाला रेडी झालेला आहे. तर हे आपण सेट केलेलं आहे 0वरती आणि पावडर आपण टाकायची आहे पॅकेजिंगसाठी. हे पॅकेजिंग आपण करणार आहोत या डब्यामध्ये त्याला, या प्रकारे.
आणि हे आपलं झालेलं आहे भरून 200 ग्रामचा डब्बा. आणि त्याला आता वरती लावायचं आपल्याला झाकण. काय डब्बा खाली, हां खाली. या प्रकारे आपली पॅकेजिंग पण झालेली आहे आणि डबा ठेवू देते. तर हे बघा, ही झालेली आपली पॅकेजिंग आणि आपल्या चहाचं नाव आहे या प्रकारे शर्वरी चहा मसाला, जो आपल्या चहाला बनवेल सुगंधित आणि अमृततुल्य. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा ब्लॉग संपलेला आहे. बहुतेक तुम्हाला हा ब्लॉग आवडलेला असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही माझा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या वेळेस.